या ठिकाणी सभेचं पूजन होत आहे आणि त्या प्रादेशिक मेळाव्याचं उद्घाटन या ठिकाणी झालेलं आहे. मान्यवरांच्या हस्ते उपस्थितांना विनंती आहे की आपल्यामध्ये नाव नाशिक अमरावती या प्रदेशाचा वार्षिक मेळावा अतिशय जोरदार संपन्नपणे झालेला आहे. त्याच पद्धतीने आज छत्रपती संभाजीनगरमध्ये प्रादेशिक मेळावा आपला हा चालू झालेला आहे. तर या प्रादेशिक मेळाव्याच्या निमित्ताने आपल्याला या कार्यक्रमाचा धन्यवाद. आज मान्यताप्राप्त महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेचा मराठवाडा प्रदेशाचा प्रादेशिक मेळावा संपन्न होत आहे. या मेळाव्याला मराठवाड्यातील बहुसंख्य पदाधिकाऱ्यांनी हजेरी लावलेली आहे. या मेळाव्याचा प्रमुख उद्देश असा आहे की कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांचं संकलन, त्याची सोडवणूक आणि संघटना आपल्याद्वारे या अंतर्गत संघटनेचे केंद्रीय नेते या आपल्या सभासदांच्या घरी येऊन किंवा दारी येऊन त्यांच्या प्रश्नांचं संकलन करून त्यांचा प्रश्न सोडवणं हा प्रमुख उद्देश आहे. नुकतीच मूळ वेतनामध्ये 6,500 रुपयाची वाढ झालेली जरी असली तरी राज्य सरकारने जे प्रॉमिस केलेलं आहे 16-20 करारामधला जो काही आमचा हक्क असतील ते हक्क अबाधित ठेवलेले आहेत. वाढीव झालेल्या रकमेमधले जे काही फरकाचे हप्ते आहेत ते फरक आम्हाला त्या ठिकाणी मिळाला पाहिजे. वाढीव महागाई भत्ता मिळाला पाहिजे. महागाई भत्त्याचा जो काही फरक न्यायालयीन आदेशानुसार देणं आम्हाला आवश्यक आहे तो महागाई भत्त्याचा फरक आम्हाला दिला पाहिजे. आणि म्हणून आर्थिक विषयावर लढत असताना एसटी कामगारांचं वेतन हे राज्य सरकार एवढं झालं पाहिजे या उद्देशानं एसटी कामगार संघटना लढत आहे आणि यापुढच्याही काळामध्ये लढत राहणार आहे. दुसरी बाब म्हणजे की काही मंडळी एसटी कामगारांचा उगीचच पुळका आला म्हणून एसटी कामगारांसाठी उसणं अवसान आणत आहे. काही लोकांना खोटी आमिषं दाखवत आहेत आणि त्या आमिषाला प्रलोभनाला काही मंडळी बळी पडत आहेत. तेव्हा कामगारांनी नेमकं आपलं नेतृत्व कोणतं स्वीकारावं तर ते एसटी कामगारांच्या मध्ये काम करणारं नेतृत्व स्वीकारावं. आणि म्हणून एसटी कामगार संघटना हा एक उत्तम पर्याय आहे. एसटी कामगार संघटनेने आपले सगळे जे काही रिझल्ट आहेत ते आपल्या कामगारांच्या आता पगारपत्रिकेमध्ये दिसत आहेत. जो आमच्या दिवाळीची भेट गेली म्हणून लोक ओरडत होते किंवा मिळणार नाही म्हणत होते ते सुद्धा आम्ही त्या ठिकाणी अगदी मुख्य निवडणूक आयुक्त चोक्कालिंगम साहेबांच्या पर्यंत जाऊन दिवाळी भेट मिळवून घेण्याचं काम केलेलं आहे. तेव्हा एसटी कामगार विषयी, कामगार संघटनेच्या विषयी कामगारांचं अतिशय चांगलं मत आहे. अनेक मंडळी आमच्याकडे प्रवेश करत आहेत. आजही अनेक संघटनांचे पदाधिकारी प्रवेश करत आहेत. तेव्हा माझं आपल्या माध्यमातून राज्यातील सर्व कर्मचाऱ्यांना नम्रतेचं आव्हान आहे. राजकीय लोकांनी आपला खूप गैरफायदा घेतला, सदावर्तींनी घेतला आणि दुसऱ्या राजकीय लोकांनी घेतला. तेव्हा आपलं नेतृत्व कोण असावं याचा विचार अंतर्मुख होऊन तुम्ही करावा. आणि म्हणून एसटी कामगार संघटनेच्या पाठीशी, आपल्या लढणाऱ्यांच्या पाठीशी उभं राहावं असं कळकळीचं आवाहन मी आपल्या माध्यमातून करतो. धन्यवाद. मी संदीप शिंदे, अध्यक्ष महाराष्ट्र एसटी कामगार संघटना.
आज मराठवाडा प्रादेशिक मेळावा आहे आणि या निमित्ताने केंद्रीय अध्यक्ष संदीप शिंदे तसेच केंद्रीय सरचिटणीस श्री हनुमंतराव ताटे साहेब या मेळाव्याला मार्गदर्शन करत आहेत. या ठिकाणी सर्व प्रदेशातील मराठवाडा प्रदेशातील सर्वच विभागातील आगारातील पदाधिकारी मोठ्या संख्येने आलेले असून या ठिकाणी मोठा उत्साह निर्माण झालेला आहे आणि कामगारांच्या ज्या प्रलंबित मागण्या आहेत, एस टी कामगारांना जो अन्याय होत आहे आणि वेतनवाढीचा जो प्रश्न अद्यापर्यंत सुटलेला नाही, त्या निमित्ताने संघटनेची पुढील रूपरेषा आणि येणाऱ्या काळामध्ये करायचे आंदोलन या संदर्भात दिशा ठरवण्यात येणार आहे. बाबासाहेब साळुंके विभागीय सचिव एस टी कामगार संघटना छत्रपती संभाजीनगर. काय विषयावर चर्चा करणार आहे तुम्ही? काय कर्मचाऱ्यांबद्दल काय या मेळाव्यामध्ये शिस्त आयोजन पद्धत तसेच एस टी कर्मचाऱ्यांच्या दैनंदिन अडीअडचणी जे दैनंदिन प्रश्न आहे त्यावर चर्चा होऊन तसेच एस टी कामगारांच्या वरिष्ठ पातळीवरील मुद्द्यांना सुद्धा हात घातला जाणार आहे आणि एस टी कामगारांचे प्रश्न सोडवण्यासंदर्भात पुढील दिशा ठरवण्यात येणार आहे. हा प्रादेशिक मेळावा संपूर्ण महाराष्ट्रभर म्हणजे प्रादेशिक वाईज होत आहे. हा 5वा मेळावा या ठिकाणी संपन्न होत आहे. बाबासाहेब साळुंके विभागीय सचिव एस टी कामगार संघटना.